राम राम मंडळी, संध्याकाळचे 6 वाजलेत. मी आलो आमच्या शेतावर. तर या ठिकाणी आपण बघू शकता उन्हाळी भुईमुग आम्ही पेरलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीत भुईमुगाचा उतार झालेला आहे. फुलं वगैरे लागलीत आता, परंतु थोडंसं गवत झालं तर एवढ्या 1-2 दिवसात आता मी तण काढून घेणार आहे सर्व गवत. आणि इकडे आम्ही आता उन्हाळी कडवळची पेरणी केलेली. 2 दिवस झालेत पेरणी करून आणि आता सध्या पाणी भरायचं काम चालू आहे. तर लाईट काय टिकत नाही एवढ्यात, लाईट सारखी जाय असते लाईटची, त्यामुळे आता चालू आहे भरणं. आत्ताच लाईट गेल्यामुळं थोडंसं राहिलं आहे 1 दिवसाचं भरणं, पण आता लाईट गेल्यामुळं हे इथपर्यंत झालं आहे. तर उद्या आता हे राहिलेलं भरणं भरावं लागणार आहे कडवळ. नंतर आता हे एक आमचा बांध होता जुना, या बांधावर भरपूर झाडं होती, काटेरी बाबळी वगैरे असंच जंगली झाडं होते. ते सगळे झाडं आम्ही 8-10 दिवसापूर्वीच काढलेत. हे वरती इकडे टाकून दिले सगळे, आता हे पेटून द्यावं लागतील. इथे आम्ही उन्हाळी कांदा पेरलेला आहे. आता पेरलेला कांदा आहे पण चांगल्या आलेला आहे, एकदम उतार वगैरे चांगला आहे आणि चांगलं पीक आलेलं आहे बऱ्यापैकी. त्यानंतर इथं आमचा गहू होता, गहू सोंगणी झाली. आता मशीनच बघू राहिलो आहे, 3 दिवसात आता गहू काढून घेणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.